नमस्कार, माझे नाव पल्लव योगेश सपाट. मी इयत्ता 5वी क मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी एक गोष्ट सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. गोष्टीचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामी यांचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थ रामदास स्वामी शिवरायांवर त्यांच्या इतर भक्तांपेक्षा शिवरायांवर अधिक प्रेम करत. मग त्यांचे इतर शिष्यांना असे वाटे की शिवराय महाराज असल्याने ते त्यांच्यावर अधिक प्रेम करतात. मग समर्थांनी त्यांच्या इतर शिष्यांचा हा संशय तात्काळ दूर करण्याचे ठरवले. एके दिवशी समर्थ व त्यांचे इतर शिष्य एका रानात गेले. चालता चालता ते रस्ता चुकले. मग एका गुहेत थांबून समर्थांनी पोट दुखण्याचे सोंग घेतले. मग शिष्य गुहेत परत आले. तेव्हा त्यांनी बघितले की समर्थांचे पोट दुखत, समर्थांना वेदना होत आहेत. तेव्हा त्यांना विचारले की काय होत आहे. तेव्हा समर्थांनी सांगितले. मग त्यांच्या इतर शिष्याने त्यांना उपाय विचारला. तेव्हा त्यांचे शिष्य एकमेकांची तोंड बघू लागले. छत्रपती शिवाजी महाराजही समर्थांच्या दर्शनासाठी वनात गेले होते. पण त्यांना तिथे असे कळले की समर्थ याच वनात कुठेतरी आहेत. मग ते समर्थांच्या शोधात गेले. तेव्हा त्यांना एका गुहेतून कोणाचे तरी ओरडण्याचे आवाज ऐकू आले. मग ते गुहेत जाऊन बघितले तर साक्षात समर्थ होते. मग शिवरायांनी समर्थांना विचारले की काय होत आहे. तेव्हा समर्थांनी सांगितले, शिवा, खूप भयंकर पोट दुखत आहे. तेव्हा शिवरायांनी त्यांना उपाय विचारला. तेव्हा समर्थ म्हणाले हा खूप असाध्य रोग आहे. याच्यावर उपाय एकच, पण नको, राहू दे. मग शिवरायांनी समर्थांना विनवण्या केल्या. तेव्हा समर्थ म्हणाले की वाघिणीचे ताजे दूध हवे आहे. तेव्हा शिवरायांनी कमंडलू उचलला व ते वाघिणीच्या शोधात निघाले. मग त्यांना योगायोगाने वाघिणीची पिल्ले मिळाली. मग शिवरायांनी असा विचार केला की वाघिणीची पिल्लं मिळाली आहेत तर मग वाघिणही इथेच कुठेतरी आसपास असणार. तेव्हा वाघिणही समोर आली. मग वाघीण एका अनोळखी माणसाला बघून शिवरायांकडे वाघीण गुरगुरू लागली. तेव्हा शिवरायांनी तिच्याकडे हात जोडून म्हणाले की हे माते, मला माझ्या गुरूसाठी तुझे दूध हवे आहे. कृपया माझी मदत कर. आणि मग शिवराय तिच्या जवळ जाऊन तिच्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हा वाघीणही शिवरायांना मांजरीसारखे चाटू लागली. मग शिवरायांनी योग्य संधी पाहून वाघिणीच्या स्तनातून दूध काढले आणि मग त्यांनी वाघिणीचे आभार मानून आनंदाने ते गुहेत परतले. मग शिवरायांनी समर्थांना नमस्कार केला आणि समर्थ म्हणाले, आला शिवा, शाब्बास. तुझ्यासारखे एकनिष्ठ भक्त गुरुजवळ असले की गुरुच्या वेदना काय राहू शकतात. मग समर्थांनी शिवरायांना जवळ बोलावले व त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांच्या इतर शिष्यांकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या इतर शिष्यांना त्यांची चूक कळाली व ते इथून पुढे असे कधीच करणार नाही याची कबुली केली. धन्यवाद.